नमस्कार मित्रांनो, मी राजू वाळके. आम्ही चाललो तिरुपती बालाजी इथे. मी आमचे फ्रेंड आहेत 4-5, गद्दा आहेत, काका आहेत. बस आता आहे ना एंडपर्यंत बघत राहा. इथून तुम्हाला जर्नी तिरुपती. आपली गाडी आलेली आहे, बघू शकता इथं किती गर्दी आहे. ते जागा जिथली आम्ही बॅगे टाकल्या अंदर, बघा किती गर्दी आहे. तर आपल्याला जागा भेटलेली आहे. फायनली माहूरमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. आता इथून आहे ना किनवट गाडी बघायचं आहे. तर टाईम विचारला आपण 7 वाजता टाईम आहे म्हणते. ठीक आहे भावांनो, तुझी ग्रेट हो यार. यस आपण ब्लॉगर. आपली किनवट गाडी आली म्हणते. आता जागा जिथं आपल्याला हो, आता जागा परत जिथं लागते तशाच पहिले ते जिथल्या पुसत म्हणून तशा. ठीक आहे दादा, तो आपली गाडी होय. गाडीमध्ये खूप गर्दी होती म्हणून आम्ही ऑटो धरला. आता आम्ही किनवटला पोचतो भावांनो. माझं घेत आता. ठीक आहे तर थँक्यू दा आणल्याबद्दल. अक्षय का ठीक आहे. किनवटच्या रेल्वे स्टेशनवर आम्ही डबा पार्टी केली. तिथं जेवलो, मग आमची गाडी थोड्याच वेळात आली होती. आपली गाडी आलेली आहे बघा. हे प्लॅटफॉर्म एवढे 4 नंबर. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो. पहिल्यांदा नाही बसलेलो, खूप खेळ बसलेलो. तर माहोल तर होतेच. एंडमध्ये बघत राहा ती खुशी. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बोर वाटत नाही, कारण की तेवढाही मोठा बोलवत नाही ब्लॉग. ठीक आहे. नजरे फायर जोगते, पण तुम्ही कधी आले हे गोष्ट कायम लक्षात ठेवा. माकडापासून सुरक्षित राहा बरं का. फायनली तिरुपतीमध्ये पोहोचलो भावांनो. बघू शकता लोकेशन माहिती. आता इथून आता एक दिवस मुक्काम करू, काही सकाळी दर्शन होईल आपलं. ठीक आहे भावांनो. तुम्हाला गाडीवाले खूप महाग भाडं सांगत असेल तर तुम्ही अर्ध्यातली अर्धी किंमत सांगायचं. ठीक आहे. हा जो आहे ते चेक स्पोर्ट आहे का ना, खर्रा पुडी सिक्रेट काय आहे ते आहे ना, इकडे वरती जाऊ देत नाही अंदर. ठीक आहे. आपल्या ह्याच्यात नाही तर चेक करायला आणि तुम्हाला दाखवतो बघा. चलो आणि नक्की राजा भावांनो. इथं चेक स्पोर्ट चालू आहे. इथं व्हिडिओ काढणं बंदी आहे. उड्या गिड्या काही चालत नाही. पण मला एक प्रश्न आहे, व्हिडिओ का काढून देत नाही? काही आपण देवाच्या ठिकाणी आलो, फोटो व्हिडिओ कॅप्चर करते माणूस. ठीक आहे. तर मी आज समोर येऊन जरासा ब्लॉग काढला. तुम्हाला अजून 8पर्यंत तुम्हाला अजून इथं सांगतो तुम्हाला. ठीक आहे भावांनो, एंडपर्यंत शेवटपर्यंत बघत राहा. ठीक आहे, बाय. आता आम्ही चाललो तिरुपती टेम्पल. म्हणजे तिथून आहे 15 किलोमीटर अंतरावर. जो हॉल आहे तुम्हाला फ्री राहण्यासाठी, झोपासाठी मिळते. आपलं सामान इथं ठेवायचं आणि बाहेर फिरा कुठे पण जाऊ शकतो आपण. बघायला माहोल कसा आहे, कसं वाटते? असं वाटतं इथं राहून जा.
तिथून आम्ही सर्व खाली जण आलो, कारण की आम्हाला बरोबर 12 वाजता आम्हाला नवीन वर्षाची सुरुवात करायची होती देवाचे दर्शन घेऊन. फक्त दसऱ्याचा आनंद घ्या भावांनो. हा जो दिसतो समोरचा तोच मंदिर आहे. त्या वेळेची प्रतीक्षा करतो, ते वेळ आला. 12 वाजले, नवीन वर्षाची सुरुवात झाली. तर भावनो इथं सगळे माणसं थांबली आहे नवीन वर्षाची सुरुवात करायसाठी. बघू शकता किती पब्लिक आहे. हे बघा किती पब्लिक आहे. एवढे माणसं आले नवीन वर्षाची सुरुवात करायसाठी. गोविंदा गोविंदा गोविंदा. बघा ते मंदिर आहे. गोविंदा गोविंदा गोविंदा. आम्हाला दर्शनाला जात होतं ते 4 वाजता, कारण 4 वाजता पोलीसवाले एंट्री देणार होते. तर आम्ही डिसाईड केलं 4 ठिकाणं फिरून येतात. त्या 4 ठिकाणावर तुम्हाला नेणार आहे. आता बॅगा गाडी पण ठेवली आहे. इथून आता पायी पायी चालू वरती. मला माहिती आहे वरती काय आहे ते, बघू सांगतो मला. श्री बालाजीचे चरण पादुका आहेत. बघू शकता इकडे आंब्याचा सीझन आहे. आपल्याकडे आंब्या तर भेटत नाही उन्हाळ्याशिवाय. बालाजी इकडं बघू शकता, इकडं नवीन नवीन आयटम. मोसम आलो शिरा तोडणं. बघू शकता, दाखव तुम्हाला मागचं पॅक. अजून दाखवतो खाली होतो ना काल तिथं मंदिर. लोकांनी पाण्यामध्ये पैसे टाकले. तर मला माहित नाही काय होते ते टाकले, पण काय इथले नजारे फार जोगते भावांनो. बघू शकता खरंच तुम्ही या इथं. जो ठिकाण आहे वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे. बघू शकता तिथं आपल्याला शूट करू दिलं नाही, म्हणून आम्ही शूट केलं नाही. तर दुसऱ्या ठिकाणी आलो आम्ही बघून. छोटा द्यायचा नजराचा आनंद घ्या. फक्त काय विषय आहे का, नजराचा आनंद घ्या. आम्ही आलो, तुम्ही पण या. हा माझा मित्र आहे. यस ओ यस चलो गाइस. हा जो मंदिर आहे बजरंगबलीचा आहे. आता या मंदिराचं वैशिष्ट्य काय म्हणजे माहित आहे का, लंकाहून इकडे जाता वेळेस इथं मुक्काम केला होता, म्हणजे थांबले होते बजरंगबली. माझं दर्शन झालं, पण एक गोष्ट मला लई वाईट वाटली, कारण की ती गोष्ट आहे हर दर्शनाला पैसे कटले जाते. कारण की 5 रुपये तिकीट कटले जाते. पैशाचं काही नाही, पैसे देऊ पण असं जो जबरदस्ती मागितलं काय करू आपण. ते झालं की आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. आता बघू शकता आम्ही जो मंदिर आहे पाठीमागे गंगे मातेचं मंदिर आहे. बघू शकता तिथलं लोकेशन बा किती चांगलं आहे. किती छान वाटते. आणि इकडे नदी बी आहे, डॅम आहे लय मोठा बघा. दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो केस दान करायसाठी. बघू शकता दान केले मी. फोटो काढू फोटो काढून घेऊ.
या रे या फोटो काढू या काय लाजच नाही देवाला दिल्या पण दान केस यस टकल्या काढून बरं मी कधी झालं बरं तू राहिली नाही आता दर्शनाच्या लाईनीमध्ये लागणार आहो आता इथून सुद्धा मोबाईल चालू राहत नाही तर बंद ठीक आहे दर्शन झालं तुम्हाला बोलू मग आम्ही आलो तुम्ही पण या आम्ही आलो तुम्ही पण या. नंतर उद्याला ठीक आहे बाय आपका स्वागत है देख ऐसे दो टकले आपस में टकरा रहे हैं और नो 1:15 झाली बघू शकता मागे किती गर्दी आहे तिरुपती बालाजी बघा किती गर्दी आहे आम्ही 4 वाजतापासून असं फिरत आहोत चालत आहोत नुसतं चालत आहोत अजून माहीत नाही कुठं जायचं कुठं नाही फर्स्ट टाइम आहे आपलं ठीक आहे फायनली आमचं दर्शन झालेलं आहे भावांनो तिरुपती बालाजीचं तर दर्शन छान झालेलं आहे बघू शकता आता एवढं थकलो म्हणजे 60 किलोमीटर हिशोबाने आम्ही चालत आलो रातभर चालत आलो तर आमचा आहे ना सकाळी 7 वाजता नंबर लागला जो मंदिर आहे पद्मावती देवीचं मंदिर आहे हा लास्ट आहे कारण की इथं आल्याशिवाय पूर्ण होत नसते काही जेवढं पण आपण आहे ना हे पण केलं देवाचं भक्ती केली इथं होते पूर्ण तो आपला संपला ब्लॉक आता शेवटचा ब्लॉक होता आपला संपला बस यहाँ से हम घर को जा रहे हैं आप चलो घर को घुसत